अजित पवारांच्या पश्चात आता दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेग आलाय. पण पक्ष एकत्रीकरणाचा निर्णय पवार कुटुंब एकत्र बसून लवकरच घेईल अशी माहिती आहे. मात्र अंतिम निर्णय शरद पवारच घेतील असंही समजतंय. पक्ष एकत्रित करण्याच्या आधीच्या चर्चांमध्ये पवार काका पुतण्यांसह सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अमोल कोल्हे, शशिकांत शिंदे सहभागी झाले होते. आता अजित पवार नसल्यानं पवार कुटुंबीय एकत्र बसून हा निर्णय घेतील अशी माहिती समोर येते. अजितदादांची मनापासून इच्छा होती आणि त्यांनी सांगितलं होतं की लवकरात लवकर आपण महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर आपण तो निर्णय घेऊ. पण नंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्या, त्याच्यामुळे अजून तो निर्णय पुढे गेला. अजितदादांनी त्यांच्या सर्व सहकार्याशी चर्चा करून ठरवलं होतं की 100% आपल्याला दोन्ही पक्षाला एकत्र यायचं आहे आणि त्या पद्धतीनं त्यांनी पाऊल उचलणं चालू केले होते. आणि आज त्या आपल्यामध्ये नाही आहेत आणि म्हणून सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे की अजितदादाची जी शेवटली इच्छा होती की दोन्ही पक्ष एकत्र आले पाहिजेत, त्या दृष्टीनं पावलं उचलली गेली पाहिजे असं मला वाटतं. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावी अशी मी मागील काळातही बोललो होतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याच्या हितासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावे अशी माझी इच्छा आहे. 100% चर्चा झाली होती का? तर झाली होती. आज मी राजकीय बोलत नाही, राजकीय फायदा उठवण्याचा भाग घेत नाही. गेलेल्या माणसाचा अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी काही त्याग करायचा लागला तरी करण्याची भावना ठेवून दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी आता एकत्र येणं गरजेचं आहे. बैठका 10-12 झाल्या होत्या. शेवटची बैठक आमची झाली जयंत पाटलांच्या निवासस्थानी झाली. जिल्हा परिषद पंचायत समिती झाल्यानंतर अगोदरच विलीनीकरण करण्याच्या बाबतीमध्ये चर्चा करून फायनल झालं होतं. निर्णय काय घ्यायचा तो पवार साहेबांचे विचारून आपण निर्णय घ्यायचा अशी भूमिका आमची फायनल झाली होती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.